नमस्कार शेतकरी मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। चला तर मग आता सुरू करूया। आजचा विषय आहे शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची मोहीम। शेत रस्त्यांना क्रमांक का दिला जातो? महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही बरेच शेत रस्ते, पाणंद रस्ते अस्तित्वात आहेत, पण यांना स्वतंत्र क्रमांक नसल्यामुळे त्यांचा योग्य नोंदवहीत समावेश होत नाही। यामुळे शेतकऱ्यांना रस्ता दुरुस्ती, निधी मंजुरी, मुरुम व डांबरीकरण ह्यासाठी अडचणी येतात। शेत रस्त्यांना क्रमांक देण्याची नवीन मोहीम 17 सप्टेंबरपासून सुरू। प्रत्येक शेत रस्ते आणि पाणंद रस्त्याला स्वतंत्र क्रमांक म्हणजेच युनिक आयडी किंवा रोड नंबर दिला जाणार आहे। सुमारे 50 लाख शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचा प्रश्न या मोहिमेतून सुटण्याची अपेक्षा आहे। क्रमांक नोंद झाल्यामुळे पुढील काळात शासनाला रस्त्यांची अचूक माहिती व नकाशे म्हणजेच GIS मॅपिंग उपलब्ध होतील। शेतकऱ्यांना होणारे फायदे: 1. रस्त्याची कायदेशीर नोंदणी, एकदा रस्त्याला क्रमांक मिळाल्यावर तो अधिकृत नोंदीत येईल। 2. निधी मंजुरी सुलभ, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, कृषी विभाग अशा ठिकाणी दुरुस्ती व देखभाल निधी पटकन मंजूर होईल। 3. वाद टाळले जातील, अनेकदा रस्त्याच्या जागेवरून शेजारी शेतकरी वाद घडतात, क्रमांक व नकाशामुळे स्पष्टता येईल। 4. नवीन योजना लागू होण्यात सोय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राज्य योजना किंवा इतर कृषी अधोसंरचना योजनेत प्राधान्य। 5. ऑनलाईन नोंदणी, भविष्यात शेतकरी मोबाईलवरूनच आपल्या शेतरस्त्याची माहिती तपासू शकतील। प्रक्रिया कशी होईल? महसूल विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्यामार्फत सर्वे केला जाईल। प्रत्येक रस्त्याला युनिक क्रमांक दिला जाईल। तो क्रमांक शेत नकाशात म्हणजे 7-12 उतारा प्लस फेरफार नोंदात जोडला जाईल। शेतकऱ्यांना हवे असल्यास ग्रामपंचायतकडे चौकशी करून आपला क्रमांक कळवून घेता येईल। म्हणजेच या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा शेत रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी नोंदीत जाऊन त्याचं संरक्षण व विकास होईल। आपल्याला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या घोरपडे पाटील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।